धनंजय मुंडेंनी मला 18 तुकडे करण्याची धमकी दिली. करुणा शर्मांचे गंभीर आरोप. म्हणाल्या, बहिणीवर बोलते म्हणून मला त्यांनी धमकी दिली. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील संबंध लग्नासारखे होते असा निकाल मुंबईतील माझगाव न्यायालयाने दिल्यानंतर आता करुणा शर्मा यांनी ऑक्टोबर 2020 पासून पोटगीची 60 लाखांची थकबाकी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी द्यावी यासाठी वांद्रे कोर्टात 3 अर्ज दाखल केले आहेत. त्यासोबतच धनंजय मुंडे यांच्याकडून धमक्या आणि छळ सुरू असल्याची लेखी तक्रार करुणा शर्मा यांनी कोर्टात केली आहे. धनंजय मुंडे विरोधात दाखल झालेल्या याचिकेत कोर्टाचा निकाल लागेपर्यंत प्रॉपर्टीची विक्री करण्यात येऊ नये हा अर्ज करुणा शर्मा यांनी कोर्टात केला आहे. या प्रकरणी बोलताना करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे की स्वतः धनंजय मुंडेंनी मला 18 तुकडे करण्याची धमकी दिली आहे. पुढे बोलताना करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे, मला 2 लाख रुपये पोटगी मिळाली तेव्हापासून आणि आमदारकी रद्द होणार असं कोर्टाकडून नोटीस देण्यात आली तेव्हापासून मला धमक्या देण्यात येत आहेत. स्वतः धनंजय मुंडेंनी मला 18 तुकडे करण्याची धमकी दिली आहे. माझ्या विरोधात अजूनही हिंसा सुरू आहे आणि या संदर्भात तक्रार कोर्टात दिलेली आहे. याबाबत व्हॉट्सॲप चॅट यांचे देखील पुरावे आहेत. कोर्टात ते दिलेले आहेत. पोलीस तक्रार दाखल करतात मात्र काही करत नाही. दबावतंत्र धमकी देण्याचं काम करत आहे. बहिणीवर बोलत आहे म्हणून मला धनंजयने धमकी दिली असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. ज्या दिवसापासून कोर्टाचा निकाल लागलेला आहे त्या दिवसापासून मला धनंजय मुंडेकडून मला खूप धमकी येत आहे की तुझी मुलगीला तू जे आमदारकी रद्द करण्याचा केस टाकलेला आहे ते तुम्ही रद्द करा, ते माघार घ्या आणि जे डोमेस्टिक व्हायलन्सचा केस आहे ते तुम्ही माघार घ्या, नाही तर तुमची मुलगीला उचलून घेऊन जाणार आहे आणि तुझे जे खोटे व्हिडिओ बनवून टाकणार आहे, तुझे अंघोळ करताना व्हिडिओ टाकणार आहे. आणि धनंजय मुंडेंनी स्वतः मला धमकी दिलेली आहे की तुझे 18 तुकडे करून टाकणार आहे मी. अरे तू 18 काय, तू 2 मला करून दाखवा, माझ्या केसाला धक्का लागून दाखवा. आणि जे लोक मला मी NC पण केलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये आणि जे लोकांवरती NC आहे ते लोकांशी माझ्या काहीही लेना घेणं नाही आहे. क्योंकि उदय चला जरी माझा मर्डर केला धनंजय मुंडेनी है ना और त्यांची गुंडे गँगनी, तो हे गोरगरीब लोकांवरती येतात आणि 1-2 वर्ष नंतर त्यांची बेल करावतात हे लोक. तो असं काय होऊ नये त्याच्यासाठी मी पूर्ण बोलते आणि कोर्टमध्ये मी पिटिशन टाकलेलं आहे या सगळी गोष्टीवरती की माझ्या कोणत्याही व्यक्तीचे काय लेना घेणं नाही आहे. हे गोरगरीब लोक जे 1500 रुपयासाठी फक्त काय पण करताय त्या लोकांना असं वाटतं की धनंजय मुंडे भगवान आहे, पण नाही. मी लढणार आहे. मी कोणत्याही केस माघार घेणार नाही. आज माझ्या जे कोर्ट केस आहे ते पूर्ण भारतासाठी एक केस लॉ असणार आहे. जितके बी आमदार मंत्री लोकांनी महिलांचा गैरवापर करून फेकून दिलेला आहे त्यांच्यासाठी पूर्ण भारतासाठी इतिहास असणारा केस असणार आहे माझा. तो मी माघार घेणार नाही. हे पिटिशन मी काल कोर्टामध्ये दिलेलं आहे परत एकदा. आणि धनंजय मुंडे जे कोणतीही प्रॉपर्टी विकू शकत नाही हे मी निवेदन दिलेलं आहे कोर्टामध्ये. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, बीड.